Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिलोकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. आज शुक्रवार दिनांक 19 रोजी बेळगाव येथील राणी चन्मा चौकात भाजप कार्यकर्त्यांनी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. गृहलक्ष्मी योजनेत कथित अनियमितता झाल्याचा तसेच विधानसभेत चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत भाजपने त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली. या योजनेअंतर्गत महिलांची फसवणूक झाली असून सुमारे 5,000 कोटी रुपयांच्या योजनेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करण्यात आला. सरकारने गॅरंटी योजना म्हणून जाहीर केलेली ही योजना प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवली जात नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बेळगाव येथील कोयंपनगर येथील मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या निवासस्थानी काल गुरुवारी रात्री डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या उच्चस्तरीय डिनर भेटीमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर, मंत्री एच.सी. महादेवप्पा आणि आमदार पोनाप्पा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या डिनरने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला गती दिली असून आगामी नेतृत्व बदलाच्या चर्चामध्ये यामुळे नवीन वळण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिक्षणाची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या बीके मॉडेल हायस्कूलने आपल्या यशस्वी वाटचालीची 100 वर्षे पूर्ण केली आहेत. या ऐतिहासिक शतकोत्सवाचे औचित्य साधून आयोजित विविध कार्यक्रमांची सुरुवात आज शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुप्रसिद्ध विनोदी कलाकार गंगावती प्राणेश यांच्या बहारदार कार्यक्रमाने झाली. सुमारे 1 शतकापूर्वी 2 फेब्रुवारी 1925 रोजी 7 देहवेड्या तरुण शिक्षकांनी एका भाड्याच्या खोलीमध्ये मॉडेल इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. आज या संस्थेचा वटवृक्ष झाला असून 7 विविध शैक्षणिक शाखांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी येथे घडत आहेत. संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोदार यांनी दिलेल्या माहितीनुसार या शताब्दी महोत्सवाची नांदी या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे. विनोदवीर असलेल्या आणि आपल्या खुसखुशीत शैलीने समाज प्रबोधन करणारे गंगावती प्राणेश आपल्या विनोदातून जीवनातील विसंगतीवर मार्मिक बोट ठेवणारा कार्यक्रम सादर केला. हा महोत्सव सर्वांसाठी खुला असल्याने संस्थेच्या आजी माजी विद्यार्थी व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोदार यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना योग्य हमीभाव देण्यात यावा तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय क्रांतिकारी किसान सेनेतर्फे शुक्रवारी सुवर्ण विधानसौध गार्डनसमोर धरणे सत्याग्रह करण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष एम.एच. कोकटनूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सुमारे 30 मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये सर्व पिकांना योग्य हमीभाव, शेतीसाठी किमान 10 तास वीज पुरवठा आणि पाणी टंचाईवर शाश्वत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. सरकारने ऊसासह सर्वच पिकांना हमीभाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी एम.एन. कोकटनूर यांनी केली आहे. SBI लाईफ घेऊन आलंय झिरो इन्व्हेस्टमेंट फ्रँचायझी ऑपॉर्च्युनिटी. SBI सोबत बिझनेस करून कमाई करण्याची सुवर्ण संधी. जर तुमच्यात लिडरशिप क्वालिटी आहे, लोकांची टीम करून काम करण्याचं टॅलेंट आहे, अनेक MLM मध्ये प्रयत्न करूनही यश मिळालेलं नाही, तर आता तुमच्या सर्व प्रॉब्लेमचा दी एंड. SBI लाईफ इन्शुरन्स घेऊन आलंय झिरो इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी, जिथे तुम्ही होऊ शकता SBI लाईफचे अधिकृत पार्टनर. बेळगाव, रायबाग, गोकाक, चिकोडी आणि आथणीकरिता संधी उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क 9731151711. कर्नाटक विधानसभेत गुरुवारी द्वेष भाषण आणि हेट क्राइम्स प्रतिबंधक विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी विरोधकांनी विधेयकाच्या विरोधात जोरदार खडाजंगी केली. विरोधी पक्षनेते अशोक यांनी विधेयक फाडून आपला संताप व्यक्त केला. गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांनी विधेयकाबाबत सांगितले की हे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक आहे. प्रक्षोभक भाषणावर आता कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या व्यक्तीवर बंदी लागू केली जाईल. विरोधकांनी हे विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारे आणि मनमानी कारभार सुरू असणारे असल्याचा आरोप केला. भाजप सदस्यांनी विधेयकाविरोधात आक्रमक भूमिका घेतली तर विधानसभेत चर्चा दरम्यान गोंधळ आणि कोलाहल निर्माण झालेला पाहायला मिळाला. अखेरीस सभागृहातील संख्याबळावर विधेयक मंजूर झाले. हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी बेळगावातील सुवर्ण गार्डन येथे हुक्केरी तालुक्यातील गुडस,
राक्षी, शिरहट्टी, बीके, सारापूर, इंगळी, होसूर, हरगापूरगड, यरगट्टी, कोटबागी, शिरधन व बेळवी आदी गावातील अनुसूचित जाती व अल्पसंख्याक समाजातील गरीब शेतकऱ्यांनी आज प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधले. गेल्या 30 वर्षापासून सरकारी गायरान व गोमाळ जमिनीवर शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या या शेतकऱ्यांनी जमीन नियमितीकरणासाठी अर्ज क्रमांक 51, 53 व 57 अंतर्गत अर्ज सादर केले असले तरी अद्याप निर्णय झालेला नाही. संबंधित जमिनी कायदेशीररित्या त्यांच्या नावे नियमित करून अर्ज क्रमांक 23,937 अंतर्गत तातडीने कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. बेळगावातील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी हलगा परिसरातील आंदोलनासाठी उभारण्यात आलेली पेंडॉल जवळजवळ मोकळे झाल्याचे पाहायला मिळाले. सुवर्णसौध गार्डन परिसरात आज केवळ 2 आंदोलने सुरू होती, तर उर्वरित सर्व पेंडॉल ओस पडलेले दिसून आले. अधिवेशन संपल्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी सुटकेचा निश्वास घेत असल्याने परिसरातील पोलीस बंदोबस्तही कमी करण्यात आला आहे. महानगरपालिकेचे कर्मचारीही रिलॅक्स मूडमध्ये दिसून आले. 8 ते 19 डिसेंबर या कालावधीत राज्यभरातून आलेल्या अनेक संघटनांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले होते. अधिवेशन संपल्यानंतर आंदोलनांची सांगता जाहीर झाल्याने संपूर्ण परिसरात आता शांतता पसरलेली दिसून येत आहे. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार किनारपट्टीवर बुधवारी एक स्थलांतरित समुद्री पक्षी आढळून आला. त्याच्या अंगावर चीनी बनावटीचे GPS ट्रॅकिंग उपकरण बसवलेले आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा पक्षी भारतीय नौदलाच्या अत्यंत महत्त्वाच्या INS कदंब तलावाजवळ सापडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने प्रकरण गंभीर मानले जात आहे. स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर पोलीस व वन विभाग आणि नौदलाच्या संयुक्त पथकाने चौकशीला सुरुवात केली आहे. तपासात या उपकरणावर इलेक्ट्रॉनिक युनिट, सोलार पॅनल आणि ईमेल ID असलेली चिठ्ठी आढळली. सदर ईमेल ID बीजिंगमधील चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सशी संबंधित असल्याचे समोर आले असून भारतीय अधिकारी अधिक माहिती मिळवण्यासाठी तपास पुढे नेत आहेत. आज बेळगावसह संपूर्ण कर्नाटकातील सरकारी रुग्णालयामध्ये तांत्रिक अडचणीमुळे सर्व्हर डाऊन झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे रुग्णालयातील नोंदणी, तपासण्या व उपचार प्रक्रिया ठप्प झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. बेळगावसह अनेक जिल्ह्यातील रुग्णालयामध्ये ही समस्या जाणवत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ही अडचण दूर करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान तरुण भारत न्यूजने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मेडिकल सुपरिटेंडंट डॉक्टर पल्लेद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की गेल्या 2 दिवसापासून तांत्रिक अडचणीमुळे सर्व्हर डाऊनची समस्या जाणवत होती. मात्र आज सायंकाळपर्यंत ही सेवा पूर्ववत होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बेळगावच्या शहापूर येथील जांगळे कुटुंबातील ॲडव्होकेट जोशना धनवे जांगळे यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठ बार असोसिएशनच्या खजिनदारपदी निवड होऊन इतिहास रचला आहे. बार असोसिएशनच्या इतिहासात प्रथमच एक महिला वकिलाची या पदावर निवड झाली असून हा क्षण बेळगावसाठी विशेष अभिमानाचा ठरला आहे. धारवाड खंडपीठ बार असोसिएशनमध्ये यंदा प्रथमच खजिनदार हे पद निर्माण करण्यात आले होते. या पहिल्याच निवडणुकीत ॲडव्होकेट जोशना जांगळे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत भरघोस मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या या यशामुळे बेळगावच्या कायदेशीर क्षेत्राचा गौरव वाढला असून महिला वकिलांसाठी त्यांनी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयाने मंगळवारी 16 डिसेंबर रोजी नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने दाखल केलेले आरोपपत्र स्वीकारण्यास नकार दिला. या प्रकरणात काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधी, राहुल गांधी व इतरांवर आर्थिक व्यवहाराचे आरोप करण्यात आले होते आणि ईडीने यावर्षी एप्रिलमध्ये आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने आरोपपत्रावर दखल न घेतल्याने प्रकरण पुढील टप्प्यात गेले नसून या निर्णयाचे काँग्रेस पक्षाने मोठा विजय म्हणून स्वागत केले आहे. बुधवारी 18 डिसेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी हा निर्णय सरकारी यंत्रणांचा गैरवापराचा पुरावा असल्याचे सांगितले. मात्र भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी तांत्रिक कारणामुळे आरोपपत्रावर दखल घेतली नसून या निर्णयामुळे कोणालाही क्लीन चिट मिळालेली नाही आणि प्रकरण अद्याप सुरू असल्याचे स्पष्ट केले. बेळगाव येथील न्यू गुडशेट रोड परिसरातील रहिवासी श्रेया नितीन भातखंडे हिने अमेरिकेत व्यावसायिक वैमानिक परवाना मिळवून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सकल मराठा समाज व किरण जाधव फाउंडेशनच्या वतीने तिचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. श्रेयाने बेळगावच्या सेंट जोसेफ हायस्कूल आणि RLS सायन्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करून पुणे येथील किटी हॉक अकॅडमीमध्ये DGCA ग्राउंड क्लासेस पूर्ण केले. त्यानंतर तिने DGCA परीक्षा व दिल्ली येथून RTR परवाना मिळवून अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात उड्डाण प्रशिक्षण घेतले. फोर्ट लॉडरडेल येथील NS एव्हिएशन इनकॉर्पोरेशनमध्ये अवघ्या 1 वर्षात कमर्शियल पायलट लायसन्स मिळवून श्रेयाने तरुण पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. इन्व्हेस्टमेंट अशीच करणार ज्याने माझी हार्टबीट खूप अशी नाही होणार आणि म्हणून एक पार्ट FD मध्ये नक्की इन्व्हेस्ट करणार. कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट.
लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे. केलेस गोगटे पीयू कॉलेजची विद्यार्थिनी गायत्री कदम हिने हरियाणा येथे झालेल्या AGFI 19 वर्षाखालील राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत भालाफेक प्रकारात प्रभावी कामगिरी करत संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत 36.40 मीटरची भालाफेक करत तिने रौप्य पदक पटकावले होते, ज्यामुळे तिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळाली. राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत गायत्रीने 38.37 मीटरची उल्लेखनीय फेक करत देशातील अव्वल 10 भालाफेकपटूमध्ये स्थान मिळवले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल केलेस गोगटे पीयू कॉलेजचे अध्यक्ष मुतालिक देसाई यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिच्या पुढील शिक्षणासाठी सुमारे 20,000 रुपये किमतीचा व्यावसायिक भाला मंजूर करण्यात आला. या सत्कार समारंभाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर AS केरूर आणि शारीरिक प्रशिक्षक डॉक्टर अमित S जडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांच्याकडून गायत्रीला मार्गदर्शन लाभत आहे. नोव्हेंबरपासून सुरू झालेला गळीत हंगाम आता मध्यावर आला असून बेळगाव जिल्ह्यातील 25,000 कारखान्यांनी सुमारे 2 महिन्याच्या या गळीत हंगामामध्ये 68,73,000 मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. उगार शुगर कारखान्याने 37 दिवसात 5,55,000 टन, तर त्यापाठोपाठ हुंछाळ येथील सतीश शुगरने 4,77,000 टन, चिकोडीच्या चिदानंद कोरे साखर कारखान्याने 37 दिवसात 4,28,000 टन ऊसाचे गाळप केले आहे. कर्नाटकातील साखर कारखान्यांचा ऊसाचा दर महाराष्ट्रापेक्षा तुलनेत 300 रुपये कमी असल्याने या भागातील शेतकरी तिकडे आपला ऊस पाठवण्यास इच्छुक आहेत. मात्र ऊसतोडीची त्यांची यंत्रणा त्रुटक असल्याने कर्नाटकातील कारखान्यांनाच ऊस पाठवावा लागत आहे. विशेष करून यावर्षी ऊसतोडीच्या मजुरांची संख्या घटली असल्याने मशीननेच ऊसतोडी अधिक प्रमाणात होत आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील हारोगिरी गावाजवळ काल गुरुवारी सायंकाळी उशिरा वाळलेल्या चाऱ्याच्या ट्रकला अचानक आग लागली. ट्रक पर्यायी मार्गाने जात असताना विद्युत तारेच्या संपर्कात आल्यामुळे चारा पेटला. वाहन चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवून स्वतःचा जीव वाचवला. स्थानिक नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विझवली. नंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कर्नाटक राज्य रेल्वे विकास आंदोलन समितीच्या वतीने रायबाग तालुक्यातील कुडची रेल्वे स्थानकासमोर धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. आंदोलनात निळसोशी येथील डॉक्टर पंचम शिवलिंगेश्वर स्वामी आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला होता. आंदोलनकर्त्यांनी रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत मागणी केली की बागलकोट रेल्वे मार्गाचे काम कुडचीतून सुरू करावे, लोकापूर ते धारवाड मार्गाचा विस्तार करावा आणि लोकापूरपर्यंत पूर्ण झालेल्या मार्गावर प्रवासी रेल्वे सुरू करावी. निवेदनात कुडची रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेअंतर्गत विकास करणे, दोन्ही प्लॅटफॉर्मवर शेड उभारणे, रेल्वे पोलीस ठाणे सुरू करणे, योग्य पार्किंग, रिक्षा स्टँड, महिलांसाठी स्वच्छतागृहे, डिजिटल माहिती फलक आणि अचूक वेळापत्रक उपलब्ध करणे यासह दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व वेगवान गाड्यांना येथे थांबा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच स्थानकात हजरत मासाहेब यांचे छायाचित्र लावण्याचीही मागणी त्यांनी केली. यावेळी कर्नाटक राज्य रेल्वे विकास आंदोलन समितीचे अध्यक्ष कुतुबुद्दीन काझी, अमीन वाटे, साकीब पालेगार, अनवर चमन शेख यांच्यासह इतर सदस्य व स्थानिक उपस्थित होते. बेळगावातील मित्रा फाउंडेशनच्या तर्फे नुकतेच उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. यावेळी डॉक्टर शिवाजीदादा कांगणीकर, प्रशिक्षक प्रतापसिंह चव्हाण व ईश्वर पाटील यांची उपस्थिती लाभली होती. गुरुनाथ किरमेटे यांनी स्पर्धेचा उद्देश व नियमावली स्पष्ट केली. या स्पर्धेत बेळगाव तालुक्यातील तब्बल 21 शाळांमधील एकूण 38 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेती बालिका आदर्श शाळेची विद्यार्थिनी सृष्टी देसाई इजला 5,000, द्वितीय क्रमांक विजेती महिला विद्यालयाची विद्यार्थिनी आकांक्षा पावशे इजला 3,500 व तृतीय क्रमांक विजेता मराठी विद्यानिकेतनचा विद्यार्थी हर्ष पाटील याला 2,500 रुपयाचे रोख पारितोषिक देण्यात आले. याचबरोबर उत्तेजनात इतर 4 विद्यार्थ्यांना बक्षिसेही देण्यात आली. फाउंडेशनचे जयवंत साळुंखे यांनी प्रस्तावनेत सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्याचा फाउंडेशनचा दृष्टिकोन मांडला. प्रशिक्षक व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मातृभाषेचे महत्त्व, वाचन संस्कृती, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक जीवनातील आव्हाने याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मित्रा फाउंडेशनच्या कार्यकारी मंडळाने विशेष परिश्रम घेतले. दरम्यान आभार प्रदर्शन आनंद काटकर यांनी मानले. सध्या डिसेंबर महिन्याचा अंतिम टप्पा सुरू असून 1 जानेवारी 2026 पासून नववर्षाची सुरुवात होत आहे. यानिमित्त बाजारात मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड आणि उर्दू या भाषेतील विविध प्रकारच्या दिनदर्शिका विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. या दिनदर्शिकामध्ये सण, जयंती, यात्रा, जत्रा, मुहूर्त, विवाह, साखरपुडा तसेच दर महिन्याचे राशी भविष्य यासारखे माहिती मिळते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या दिनदर्शिका 50 ते 65 रुपयादरम्यान विकल्या जात आहेत. नागरिक नववर्षाच्या तयारीसाठी सध्या बाजारात दिनदर्शिका खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
कर्नाटक राज्य प्रायोजित प्रतिभा कारंजी स्पर्धेत मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कन्नड भाषेत न बोलल्यामुळे तालुका स्तरावर अपात्र ठरवले जात असल्याची तक्रार महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी ही प्रथा भेदभावपूर्ण आणि संवैधानिक नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. त्यांनी शिक्षण विभागाकडे तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी मिळावी, नियम सुधारावे आणि कोणत्याही विद्यार्थ्याला भाषिक कारणास्तव वगळले जाणार नाही याची खात्री करण्याची मागणी केली आहे. मागील वर्षी याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले होते, परंतु यावर्षीही परिस्थितीत सुधारणा झाली नाही. युवा समितीने जिल्हा शिक्षणाधिकारी, राज्य शिक्षण सचिव आणि केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाला पत्र पाठवून हस्तक्षेपाची मागणी केली आहे. बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या बीके मॉडेल हायस्कूलच्या देदीप्यमान शताब्दी महोत्सवाचा मुख्य सोहळा उद्या शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी अत्यंत उत्साहात संपन्न होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशाचे युवा नेतृत्व आणि बेंगळूर दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दीपक करंजीकर यांची देखील विशेष उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्याला राज्यसभा सदस्य इराणा कडाडी, केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे, माजी आमदार महंतेश कवडगी मठ, माजी आमदार संजय पाटील, माजी आमदार अनिल बेनके, ख्यातनाम उद्योजिका आणि शाळेच्या माजी विद्यार्थिनी श्रीमती विद्या मुरकुंबी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने शनिवारी सकाळी 7:30 वाजता बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची भव्य प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. सायंकाळी 5:30 वाजता शाळेच्या आवारात उभारलेल्या भव्य मंडपात मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे कळवण्यात आले आहे. गोव्यातील कळंगूट पोलिसांनी बागा परिसरात घडलेल्या सोनसाखळी हिसकावण्याच्या प्रकरणात नवीन वय वर्ष 18 मूळ रहिवासी बेळगाव याला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार एका जर्मन नागरिकाने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने गेस्ट हाऊसच्या खोलीत जबरदस्तीने प्रवेश करत गळ्यातील 20 ग्रॅम वजनाची सुमारे ₹2,40,40,000 किमतीची सोनसाखळी हिसकावली होती. घटनेनंतर कळंगूट पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणातील चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसंच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.